लोकसभा निवडणुकीचा धसका घेऊन बजेट मांडलं। शरद पवार यांची अर्थसंकल्पावर टीका आहे। अर्थसंकल्पातील घोषणा या प्रत्यक्ष कृतीत येणार नाहीत असं देखील शरद पवार म्हणतात। विधानसभेच्या निवडणुका नजरेसमोर ठेवून अर्थसंकल्प सादर केला असं पवारांचं म्हणणं आहे। बघितल्यानंतर या गोष्टी प्रत्यक्ष कृतीत येणार नाहीत, याच्यासाठी पुरेशी तरतूद नाही, अशा गोष्टींची मांडणी त्या ठिकाणी केलेली आहे। सवन अर्थसंकल्प 3 महिन्यांनी होणारी विधानसभेची निवडणूक लक्षामध्ये ठेवून मांडलेला आहे। जे कोणी ऑपोजिशनमध्ये विरोधक असतात त्यांनी कधीही कुठलाही सरकारच्या बजेटच्या स्वागत केलं आहे का? म्हणून हे अंगूर खट्टे हैं त्याचा हा एक उदाहरण आहे। आणि कुठलाही नेत्याचं नाव न घेता मी अनेकांचे स्टेटमेंट मी बघितले। सगळ्यांनी म्हणजे आपापल्या काळामध्ये कोणी काय दिलं, जे नेत्यांनी टीका केली आहे ते त्यांच्या हातामध्ये सरकारची जबाबदारी जेव्हा होती त्यावेळी त्याने काय दिलं होतं आणि चांगलं काय आता होत असेल तर त्यांनी स्वागत करावं, कधीतरी मोठापणा दाखवावा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।